काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चेन्नईतल्या एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वादग्रस्त विधान केलंय। खरगे यांनी पंतप्रधान मोदींचा थेट दहशतवादी असा उल्लेख केला। खरगेंच्या या वक्तव्यामुळे एक नवीन वाद निर्माण झालाय। पाहुयात खरगेंवर मोदींवर नेमकी काय टीका केली होती। How can they join with Modi, who is a terrorist, and who won't believe in equality. His party won't believe in equality and justice. त्यामुळे खरगेंच्या या विधानानंतर आता भाजपसह महायुतीच्या नेत्यांकडून टीकेचा भडीमार सुरू झालाय। भाजपनं खरगेंच्या विधानाविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली आहे। खरगेंनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली आहे। तसंच खरगेंना प्रचार करण्याची सुद्धा मुभा देऊ नये अशी भाजपची मागणी आहे। बघूयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय। तर रवींद्र चव्हाण म्हणतात की कावीळ झालेल्याला सगळं जगच पिवळं दिसतं। ज्यांच्या राजवटीत दहशतवाद्यांना रान मोकळ मिळालं होतं त्यांना आता दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतायत। खरगे साहेब, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी दहशतवाद्यांवरच्या मोहब्बतने सजलेल्या हा काँग्रेसचा इतिहास एकदा वाचाच। तर शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी सुद्धा खरगेंवर निशाणा साधलाय। बघूयात। प्रधानमंत्री को आतंकवादी बुलाना ये जताता है कि मल्लिकार्जुन खड़गे इंटेलेक्चुअली बैंकरप्ट है। ये वो अर्बन नक्सल कांग्रेस पार्टी है जो बार बार ऐसे अब्यूज करते हैं प्रधानमंत्री को, लेकिन प्रधानमंत्री 140 करोड़ जनता की लोकप्रियता की वजह से जीत के आए हैं। खैर, आपको ये क्रैश डिस्प्ले बार बार जताना पड़ता है क्योंकि आपको अपने आप को उजागर करना है। आपके नेता राहुल गांधी ने आदरणीय प्रधानमंत्री को ओसामा बिन लादेन बुलाया। आपने स्वयं कहा कि पहलगाम के कोई अटैक नहीं था और वो आतंकवादी नहीं थे। ये जताता है कि आप इंटेलेक्चुअली बैंकरप्ट है और आपके मानसिक संतुलन को आप खो बैठे हैं। तर या टीकेनंतर खरगेंनी मात्र आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे। मोदींना दहशतवादी म्हटलं नसून ते दहशतवाद पसरवतात असं आपण म्हटलो असल्याचं खरगेंनी म्हटलंय। Just I wanted to clarify that Modi always threatens and always is I told certain sequence ID, ED, income tax, CVC, these institutions are in his hand. Again, this delimitation also he wants to take in his hand. Therefore, I say, in that context, terrorize, you mean to say? He is terrorizing people and political parties. Now, I never said he is a terrorist. Terrorizing. तर या संदर्भात अधिक माहिती देण्याकरता दिल्लीतून आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। एकंदरीतच उर्वशी, खरगेंच्या या विधानानंतर आता भाजप आक्रमक होते, महायुतीचे सगळे नेते आक्रमक होत आहेत। निवडणूक आयोगाकडे सुद्धा या संदर्भात तक्रार होते। निवडणूक आयोग या संदर्भात काय पावलं उचलू शकतं? नक्कीच मनश्री, आज जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान आपण एक बघणार तर भाजपचं एक शिष्टमंडळ ज्यात स्वतः केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, अर्जुन-राम मेघवाल हे सगळे एकत्रित येऊन जे आहे ते निवडणूक आयोगाकडे जाणार। त्यात किरण रिजिजू पण असणार आणि ते या पूर्ण मुद्द्याला जो आहे निवडणूक आयोगाला ठेवणार आहेत। काल त्यांनी रात्री पत्र लिहून एक तक्रार केली आहे। इतकंच नव्हे तर त्यांनी सगळे जे कॅम्पेनिंगचं काळ आता बाकी आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांना कुठेच अलाव नाही करावं हे सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे। आपल्याला माहिती आहे उद्या जे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, तमिळनाडमध्ये पण निवडणुका बाकी आहेत। या सगळ्यांच्या दरम्यान जेव्हा काँग्रेसचेच अध्यक्ष आणि त्यांच्यावरती जेव्हा आरोप येतात नक्कीच काँग्रेससाठी टेस्ट आहे आणि तसंच ज्या प्रकाराने आपण एनडीएला
बघतो आहे ज्या प्रकाराने आक्रमक होत आहेत त्याने आपण हे बघतो की कशा प्रकाराने निवडणुकाचा जो एक एन्व्हायरमेंट आहे आणि टेम्परेचर आहे तो खूप जास्त हाय झाला आहे. आता सध्या ज्या प्रकाराने एक मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतःहून एक क्लॅरिफिकेशन दिलं आहे की मी आतंकवादी शब्दशः पंतप्रधान यांना नाही म्हटलं आहे. मुळात त्यांनी हे सांगितलं की कशा प्रकाराने ते दहशतवाद पसरवतायत किंवा लोकशाहीच्या व्यवस्थेला दहशती खाली ठेवत आहेत. अशा प्रकाराने जेव्हा त्यांचा उपयोग आहे असं ते सांगतायत तर तेव्हा आता ही माफी मागितली जाणार का? पण असं वाटत नाही की एनडीए इतक्या लवकर जे आहे या सगळ्या गोष्टींना अलाव करणार आहे आणि नक्कीच. त्यांनी पब्लिक माफी मल्लिकार्जुन खरगेकडून व्हावी असं त्यांची मागणी आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध भारत न्याय संहिताच्या अंतर्गत नक्कीच. जे आहे एक केस पण दर्ज व्हावं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.